ओम साईराम मंडळी, शुभ सकाळ. तर आता झाली आहे पहाट. आजचा दिवस आहे 3रा आणि आज आम्ही निशाणी घेतली. तर चला. नमस्कार मंडळी. चाय पाणीचा स्टॉप आलाय आणि सर्व मंडळी आपली बसली आहेत चाय पाण्यात. आणि सकाळचा हा सुंदर व्ह्यू बघा नजारा आणि खूप असं प्रसन्न वाटते सकाळी चालायला. आज सकाळी आम्ही 4 वाजता सँग्रिला सोडून चालायची सुरुवात केलेली आहे. आता हा स्टॉप झाल्यानंतर बघूया पुढे कोणता स्टॉप आहे. कदाचित डायरेक्ट 10-11ला असेल, कदाचित नाश्त्याचा स्टॉप असेल किंवा मग डायरेक्ट हॉल्ट असेल. आता जितका प्रवास आहे आजच्या किलोमीटरवर डिपेंड आहे. सो चला. आमची पालखी तिथपर्यंत पोचली आहे आणि आमच्या यापुढे एवढे नाव कशा दोघेजणी येत आहेत. भावाचं आपलं नात. तर आमचा नाश्त्याचा स्टॉप झाला आणि सर्वजण बसल्यात नाश्ता करायला. काय आज नाश्त्यात? मेंदूवडा टाईप वडे आणि सांबार. तर आता आम्ही करणार आहोत नाश्ता. कमीत कमी 18 किलोमीटरचा प्रवास करून आता आम्ही हॉल्टवर पोहोचलोय. सारमाळ येते, सारमाळ. आणि आमची अंघोळ वगैरे झालेली आहे. तर आज जेवणात काय काय स्पेशल आहे मी तुम्हाला मेन्यू दाखवते. सो मामाच काय स्पेशल? शिमला मिरची आणि सर्वाची मिक्स भाजी बनवली आहे. त्यानंतर सांबार, भाकऱ्या आणि स्नॅक्स आणि आपलं लोणचं. तर मंडळी या जेवायला आमचं जेवणाचे प्लेट आम्ही रेडी केला आहे आणि आम्ही काय जेवणार आहे. दिदीला झोप आली आहे ना गं. हा आणि हा आमचा हॉल्टमध्ये इथे आम्ही सर्वजण राहिलेलो इथे.
होतं सारवाळमध्ये साईबाबाचं मंदिर आणि आपली पालखी. आता आम्हाला छास भेटलाय. संध्याकाळची वेळ आहे आणि चायच्या बदली छास आणि आमची तयारी झाली आहे. तर आता आमचा दुसरा प्रवास सुरू होणार आहे. ऐश्वर्या ऐश्वर्याची ड्रेसिंग बघ बाई. वाटते ना माझी कोण दाखवणार? एक नंबर विशाल. कोण पकड? हे पकड गाईज विशाल डायरेक्ट. हा ऐश्वर्याचे पण ग्लासचे. मी निघालो. तुम्ही सो आता आमचा संध्याकाळचा स्टॉप आलेला. आता आणि आम्ही नाश्ता होता. आरती केली आणि आता नाश्ता दिला आम्हाला. नाश्त्यामध्ये भेळ भेळ आहे. चहा पण आहे पण चहा आम्ही पित नाही. So बाकी मी भेळ देते. आमची टेस्ट कर भेळ कशी झाली सांग. चांगली जायला कॉल वा, हा आपला हॉल्ट आहे. रात्रीसाठी आपण इथे स्टे करणार आहे आणि जेवण आपलं झालं आता. पनीरची भाजी नको ना. पनीरची भाजी, भाकरी, डाळ भात, गुलाबजामुन हे सगळं होतं. आम्ही जेवलो. आता जाम थकले, पाय दुखत आहेत. आम्ही झोपतो. चला उद्या भेटूया सकाळी. बाय बाय.